हालेलुया, हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, परमेश्वर आमचा बाप आहे आणि सर्व सृष्टीचा उत्पन्न करता परमेश्वर आहे आणि सर्व सृष्टीचा मालक परमेश्वर आहे आणि सगळं काही आम्ही पाहतो ते परमेश्वराचं आहे. परमेश्वरच आम्हाला चालवतो आणि म्हणून सुरुवातीला, बायबलच्या सुरुवातीला आपण वाचतो, सर्वात पहिलं वचन, उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय 1:1 मध्ये आम्ही वाचतो, प्रारंभी देवाने स्वर्ग आणि पृथ्वी बनवली. प्रियजन हो, हा पृथ्वी आणि स्वर्गाचा मालक प्रभू आहे, येशू आहे, देव आहे आणि त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, आमचा तारणारा. आणि म्हणून आपण हे सतत कबूल करावं, विश्वास ठेवावं, आमच्या विश्वासाने आपण कबूल करावं आणि देवाची स्तुती करावं. देवा, तूच सर्व काही आहेस, तुझ्यामध्ये सर्व अधिकार आहे, तुझ्यामध्ये सामर्थ्य आहे, तूच हे सर्व बनवलेलं आहे, तूच सृष्टीचा मालक आहे. येशू ख्रिस्त आमचा तारणारा आहे आणि येशू ख्रिस्त जिवंत परमेश्वराचा पुत्र आहे. एकदा येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना विचारलं की लोक मला कोण म्हणून म्हणतात. तेव्हा सर्व शिष्य वेगवेगळ्या प्रकारे उत्तर देऊ लागले. तेव्हा येशूनं म्हटलं का तुम्ही मला कोण म्हणून म्हणता. तेव्हा पेत्राने म्हटलं तुम्ही जिवंत परमेश्वराचे पुत्र आहात. खरोखर प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण आपल्या अंतकरणातून, हृदयातून आपण देवाला असं कबूल करावा, विश्वास ठेवा की प्रभू येशू जिवंत परमेश्वराचा पुत्र आहे. तो जिवंत परमेश्वराचा पुत्र आहे, आमचा तारणारा आहे, आमचा रक्षक आहे. पित्या परमेश्वराने आपल्या पुत्राला पाठवून आमचे तारण केलेलं आहे. त्याने आमच्यासाठी रक्त सांडलेले आहे, त्याने आमच्यासाठी दुःख भोगले, तो मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी मृतातून उठून त्याने आमच्यासाठी स्वर्गाचे द्वार खोलून दिलेले आहे. प्रियजन हो, असा विश्वास आपण ठेवूया. पवित्र आत्मा आमचा सहाय्यक, परमेश्वराने आमच्यासाठी पवित्र आत्मा सदा सर्वदासाठी दिलेला आहे. हा विश्वास आपण वेळोवेळी प्रगट करत राहूया, देवाची स्तुती करूया. प्रियजन हो, आम्हाला देवाने हा सर्व अधिकार दिलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 28:18 मध्ये प्रभू येशू म्हणत आहे, स्वर्ग आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे, देण्यात आलेला आहे. कशावर अधिकार आहे? संपूर्ण जातीवर, संपूर्ण लोकावर, संपूर्ण वस्तूवर, संपूर्ण प्राण्यावर, संपूर्ण बिमारीवर, संपूर्ण शैतान शक्तीवर, संपूर्ण रोगावर, वातावरणावर, मरणावर सुद्धा प्रभूचा अधिकार आहे. म्हणून आपण विश्वास ठेवूया की येशूला सर्व अधिकार आहे. आणि जेव्हा आम्ही आमच्या मुखाने हे कबूल करतो तेव्हा आम्ही काय करतो? देवाची स्तुती करतो. देवाने पृथ्वी बनवली आहे, देव महान आहे, तो सर्वशक्तिमान आहे, त्याने आपला एकुलता एक पुत्र आमच्यासाठी दिला आणि तो आमचे तारण करतो. प्रभू येशू ख्रिस्त आमचा प्रभू आहे, आमचा तारणार आहे, तो जिवंत परमेश्वराचा पुत्र आहे, तो आमचा प्रकाश आहे, तो आम्हाला अंधकारातून वाचवण्यासाठी आला. आपण अशा प्रकारे जेव्हा आपण हे मत व्यक्त करतो, अंतःकरणाने विश्वास ठेवतो, तेव्हा आम्ही देवाची स्तुती करतो आणि देव आमच्या तारणासाठी धावून येतो. प्रियजन हो, आज एका महिलेने मला एक फोन केला आणि ती म्हणत आहे, मला खूप त्रास आहे, शैतान अशा प्रकारे मला त्रास देतो, मला वेळोवेळी बिमारी येते, आमच्या घरी खूप त्रास आहे, आमच्या घरी धनसंपत्ती नष्ट झालेली आहे आणि त्याला शैतानाने पकडलेला आहे, त्या मुलाला शिकू देत नाही, आमचा खर्च पुरत नाही, आमचा
न न संसार समोर जात नाही, खूप अडचणी येतात, आमच्या घरी शैतान शक्ती आहे, आमच्या घरी बंधन आहे, आमच्या मुलाला बंधन आहे, अशा प्रकारे बोलू लागली. मी त्या बाईला विचारलं, "बाई, तुम्ही येशूवर विश्वास ठेवता का?" "हो, येशूवर विश्वास ठेवतो." "काय म्हणून येशूवर विश्वास ठेवतो?" ती म्हणाली, मी विश्वास ठेवतो, येशूवर विश्वास, आम्ही ख्रिस्ती आहे." प्रियजन हो, पुष्कळ लोक येशूवर विश्वास ठेवतो म्हणतात. येशूवर विश्वास ठेवतो म्हणतात, तो विश्वास फक्त त्यांच्या तोंडातून निघत आहे. प्रियजन हो, आमचा विश्वास कुठून निघाला पाहिजे? अंतःकरणातून. आता या बाईकडे आपण पाहूया. मी आतापर्यंत जे सांगितलेल्या गोष्टी, परमेश्वर आमचा प्रभू आहे, आमचा सृष्टिकर्ता आहे, आमचा तारक आहे, आमचा रक्षक आहे, येशू ख्रिस्त आमचा जिवंत परमेश्वर आहे, जिवंत परमेश्वराचा पुत्र आहे, आमचा तारक आहे, त्याच्यामध्ये अधिकार आहे, हे असं वचन बोलणे आणि हे अंतःकरणातून बोलणे म्हणजे हा झाला विश्वास. आणि ती बाई काय करत आहे? तोंडाने तर म्हणत आहे की मी येशूवर विश्वास ठेवतो, परंतु तिचा संपूर्ण विश्वास कुठं आहे मग? शैतानावर. शैतान असं करते, शैतान त्रास देते, शैतान बंधन टाकते. आपण विचार करून पहा प्रिय बंधू आणि भगिनींनो. हे ब्लॅक मॅजिक काय आहे माहीत आहे? ब्लॅक मॅजिक म्हणजे ब्लॅक मॅजिक काही काही लोक करतात. ते ब्लॅक मॅजिक येशूला खाली टाकतात, येशूचे पवित्र परमप्रसादाला खुंतात, बायबलला पायाखाली तुडवतात, क्रूसाला खाली टाकतात. म्हणजे जेव्हा ते शैतानाच्या समोर हे कृत्य करतात, तेव्हा शैतानाची झेंडी उभी होते. म्हणजे त्याला वाटतं का मी राजा आहो. त्याच्यामध्ये काहीच शक्ती नाही आहे. त्याच्यामध्ये काहीच शक्ती नाही आहे. फक्त जेव्हा येशूला ते लोकं खाली टाकतात, तेव्हा शैतान फक्त झेंडी उभी करते. बस. नाहीतर त्याच्यामध्ये काही शक्ती नाही. त्याच्यामध्ये शक्ती आहेच नाही. परंतु त्याच्यामध्ये शक्ती नसून सुद्धा आम्ही जेव्हा त्याची स्तुती करतो, "बापरे शैतान, बापरे जादू, बापरे काय करते?" असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा काय होते? आपण देवाला आपोआप खाली करत आहोत. देवाला आपण खाली टाकत आहोत. देवाला आपण निगेटिव्ह रूपाने पाहत आहोत. आपण देवाला पॉझिटिव्ह रूपाने पाहूया. देव आहे तो आहे, तो सर्वशक्तिमान आहे आणि त्याची कृपा आम्हाला तेव्हाच मिळते, जेव्हा त्याची आम्ही स्तुती करू, त्याला गौरव करू, त्याच्या आम्ही अंतःकरणाने विश्वास ठेवू, विश्वास प्रगट करू. म्हणून आम्ही विश्वास प्रगट करताना म्हणतो, स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, यावर मी श्रद्धा ठेवतो. पवित्र आत्मा आमचा सहायक, त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्यावर. अशा प्रकारे आम्ही सर्व येशू ख्रिस्तावर, प्रभू येशूवर, पवित्र आत्म्यावर विश्वास कबूल करतो. आपण कबूल करत राहूया. आमच्या तोंडाने म्हणूया, स्तुती करूया, देवाची स्तुती करूया. आपोआप शैतान खाली जाणार. शैतान आमच्या समोर सुद्धा येणार नाही. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, शैतानाला आपण जवळ करू नये, शैतानाची स्तुती करू नये. देवाची स्तुती करा, प्रभूची स्तुती करा, परमेश्वराची स्तुती करा. शैतान आपोआप आम्हाला सोडून जाणार. आणि म्हणून प्रभूच्या स्तुतीसाठी आपण विश्वास दृढ करूया. आमच्या मनामध्ये बिलकुल निगेटिव्ह विचार येऊ देऊ नका. शैतानी विचार येऊ देऊ नका. नेहमी देवाविषयी पॉझिटिव्ह विचार धरून समोर जाऊया, विश्वास ठेवूया आणि प्रार्थनामध्ये आपण समोर येऊया.